तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या समोर त्यांचं मत मांडतील। सध्या जी निवडणूक सुरू आहे विधान परिषदेची, त्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत चाललेल्या आहेत आणि त्या सगळ्या घडामोडींसंदर्भात सुनील तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी रवींद्र चव्हाण यांची भेटही घेतली होती। त्यानंतर आता ते काय बोलतात आपण ऐकूया। तर विधान परिषदेसाठी रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांनी जी खेळी खेळली ती यशस्वी झाली। देवेंद्रजी फडणवीस, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने एक अभूतपूर्व असं यश कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक त्या ठिकाणी बिनविरोध निर्वाचित झाल्याचं आहे। त्याबद्दल या सर्व नेत्यांचे ऋण आणि आभार या निमित्ताने व्यक्त करतो। पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून, अनिकेतचे वडील म्हणून अनिकेतचा हा दैदिप्यमान बिनविरोध निवडीचा विजय आम्हा सर्वांचे लाडके नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना मी समर्पित करतो। दादा असते तर त्यांना कमालीचा विलक्षण आनंद झालाच असता, पण आज आम्ही जे काही यश मिळवू शकलो दादांची पुण्याई आहे असं मी स्वतः त्या निमित्ताने मानतोय। त्याचबरोबर तीच देवेंद्रजींचे, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चव्हाण साहेबांचे सुद्धा मी अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो। शिंदे साहेबांचे आभार मानण्यासाठी माझ्या शब्द भंडारामध्ये हा शब्द त्या ठिकाणी कमी आहे। स्वाभाविक आहे की अधिक संख्याबळ मतदारांची संख्या शिवसेनेची त्या ठिकाणी होती आणि गेले काही दिवस गैरसमज जे होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी समन्वय घडवून आणण्यामध्ये महत्त्वाची मोलाची भूमिका त्या ठिकाणी बजावली। त्याबद्दल शिंदे साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो। आमदार उदय सामंत, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार नितेश राणे, त्याचबरोबर ती संबंध महायुतीचे आमदार म्हणजे सावंतवाडीचे दीपकभाई केसरकर, निलेशजी राणे, नितेश राणेंचं नाव घेतलंच, खासदार राणे साहेबांचं घेतलंच, त्याचबरोबर ती प्रजापूरचे आमदार किरण सामंत, रत्नागिरीचं मी नाव घेतलं ते उदयजी सामंत, चिपळूणचे आमदार शेखरजी निकम जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे प्रमुख सहकारी आहेत, दापोलीचे आमदार राज्यमंत्री योगेशजी कदम, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, शिवाजीचे आमदार आदिती आहेस, परंतु पेणचे आमदार रविशेठ पाटील, अलिबागचे आमदार महेंद्र गळवी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बांदे, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, या सर्वांचंच मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। मतदारांचे आभार आहेतच। जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, तिन्ही पक्षाचे, पनवेलचे महापौर, महापालिकेचे सर्व नगरसेवक, कोकणातल्या सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष, त्याचबरोबर सर्व नगरसेवक, नगरसेविका भगिनी, पंचायत समितीचे सभापती, या सर्वांचेच मी आज या निमित्ताने मनापासून आभार मानू इच्छितो आहे। राजकारणामध्ये वावरत असतानाच शेवटी संयम, समन्वय आणि परस्परांच्या बद्दलचा असलेला आदर हे योग्य पद्धतीने राखला तर त्याच्यातून एक पाठबळ पूर्णपणाचं त्या ठिकाणी मिळू शकतं। कमालीच्या या संबंध निवडणुकीमध्ये चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं। मला विश्वास आहे की आज दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यभरातल्या अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध येऊन आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। ठाकरेंच्या शिवसेनेतून संजय राऊतांनी ट्विट सुद्धा केले। नितेश राणे यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? एक असतं की कोणतरी समन्वयाची भूमिका त्या ठिकाणी घेत असतं, ती भूमिका नितेश राणेंनी घेतली, सुद्धा नितेश राणेंचे सुद्धा मी आभार मानतो। सर हिंदीमध्ये बाकी ठिकाणी देखील आहे त्या अशाच पद्धतीने बिनविरोध असं वाटतंय का? कारण की पुण्यामध्ये आणखी
प्रदीप कंद पुण्यामध्ये नाशिकमध्ये सगळ्याच ठिकाणी जवळपास महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते अर्ज मागे घेताना दिसतात किंवा बेपत्ता तरी लापत्ता तरी आहेत. गेले 2 दिवस आम्ही सर्वांनी मिळून म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, उदय सामंत, मी स्वतः आम्ही बऱ्याच वेळेला या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बैठका घेतल्या आणि त्याच्यातून राज्यात ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्षातल्याच सहकार्याने अर्ज भरलेले होते ते मागे घेतले गेले पाहिजेत अशा पद्धतीची जबाबदारी प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतली होती. त्याप्रमाणे नाशिक येथील आमचे 2 अर्ज होते, गोरक्ष बोडके आणि विष्णुपंत बैसदुणे, या दोघांनी अर्ज मागे घेतल्याचा दादा भुसेंच्या जवळ माझा संपर्क झाला. परभणीमध्ये जामकर यांनी अर्ज भरला होता, उदय सामंत साहेब त्या ठिकाणी होते, तिथला अर्ज त्या ठिकाणी मागे घेण्यात आला. जळगावमध्ये आमचे एक सहकारी शेख म्हणून होते, त्यांचा अर्ज अनिल भाईदास पाटील यांना सांगून मागे घेण्याची प्रक्रिया होती. नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलेकर यांच्या चिरंजीवांचा अर्ज होता, तोही अर्ज त्या ठिकाणी मागे घेतला गेला असेलच. यवतमाळमध्ये आमच्या पुसदच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा अर्ज होता. मी इंद्रनील नाईक, त्याच्याबरोबर ती संजयजी राठोड यांच्याही संपर्कात होतो, त्यामुळे तिथलाही अर्ज निश्चितपणाने मागे घेतला गेला असेल. त्यामुळे 3 वाजेच्या प्रक्रियेपर्यंत हे सगळे अर्ज महायुतीतील उमेदवारांनी ज्यांनी अर्ज भरलेले होते ते सर्व अर्ज त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने जे त्यांना आदेश दिले होते त्याप्रमाणे ते मागे घेतले जाणार आहेत. आता महाविकास आघाडी किती ठिकाणी लढत होती, काय होती ते आपण पाहिलं. त्याच्यामध्ये जे काही चित्र आपल्याला पाहायला मिळालं तर सर्वच ठिकाणी का महाविकास आघाडीचे उमेदवार मिळू शकले नव्हते आणि सर्वच मतदारसंघामध्ये महायुतीची मतदारांची संख्या आणि महाविकास आघाडीच्या मतदारांची संख्या याच्यात कमालीची तफावत त्या ठिकाणी असल्यामुळे एकतर्फी निवडणुका होत्या. अशा वेळेला काहींनी जर काही समंजसपणाचा विचार करत आपली माघार घेतली असेल तर ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून योग्य आहे असं आपण मानावं. त्यांनी आरोप केलेला आहे की राष्ट्रवादीने पुण्यातून उमेदवारी देण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले. रोहित पवारांनी असा आरोप केला आहे की राष्ट्रवादी पक्षानं पुण्यात उमेदवारी देण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले. एक असं आहे की त्यांनी काय आरोप करावा तो त्यांच्याजवळ लखला व्हावा. आमच्या पक्षाचे उमेदवार आम्ही पक्षाने त्या ठिकाणी ठरवलेले आहेत. आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये किती उमेदवार करायला मिळाले त्याचा पहिला दुर्बिणीने शोध त्यांनी घ्यावा, मग आमच्या पक्षाच्या बद्दल बोलावं. आपलं आहे ते बघा ना, दुसऱ्याचं कशाला वाकून बघत बसता. आपण आपल्यापुरती काम करा. काँग्रेस पवारांनी ज्या पद्धतीने विक्रम काकडे यांना कर्ज दिले 10 कोटीचं आणि त्याचमुळे कुठेतरी ही उमेदवारी दिली अशा पद्धतीने विक्रम काकडे मला माहिती, मला एक बाब अशी आहे, मला या विषयावरती माहिती नाही. काही वेळेला काही बाबतीमध्ये विनाकारण अपप्रचार करण्याची भूमिका ही सातत्याने गेल्या 4 महिन्यामध्ये आम्ही सर्वांनी अनुभवलेली आहे. त्यातलाच तो भाग असेल. साहेब, तुम्ही शिंदे साहेबांची भेट घेतली. खरं तर त्या दिवसापासून चर्चा आहे की विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांची वर्णी आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले विराजमान होतील. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा दावा एनसीपीने सोडलाय की अजूनही काय आहे? ज्या पद्धतीने ज्या सामंजस्याने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थातून उमेदवारीचा निर्णय ज्या पद्धतीने घेतला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींचं साथ आम्हाला मिळाली, आशीर्वाद मिळाले, आदरणीय शिंदे साहेबांचे सुद्धा मिळाले, त्याच पद्धतीने समन्वयाने या संदर्भातला निर्णय 100% लवकरात लवकर केला जाईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात आहेत खरं तर ही सगळी निवडणूक बिनविरोध करण्यामागे मोठ्या प्रमाणात पैशांचा कॅश फ्लो या सगळ्या निवडणुकीमध्ये आहे आणि महायुतीचे नेते त्याच कामाला लागलेले आहेत अशा पद्धतीचा थेट आरोप करतात. एक असं आहे की हर्षवर्धन सपकाळांना या 17 जागांच्या मध्ये आपले किती मतदार आहेत, महाविकास आघाडीचे किती आहेत याची माहिती आहेच. माझ्या माहितीप्रमाणे तुमच्यासारख्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीची ज्या वेळेला बैठक भरलेली होती त्यावेळेला ही जागा तुम्ही घ्या, आम्ही ना लढवत, तुम्ही घ्या, तुम्ही लढवा. जिथे जागांच्यासाठी रस्सीकेस होत होती तिथे जागा देण्यामध्ये रस्सीकेस झालेली पाहायला मिळते. अशा वेळेला नैराश्यातून अपयशातून असे बोल येणार, याच्यापेक्षा वेगळं काय येणार अपेक्षित आहे. धन्यवाद. तर विधान परिषदेसंदर्भातल्या अनेक मुद्द्यांवरती सुनील तटकरे यांनी भाष्य केले. तसंच महायुतीमधले प्रत्येक जागेवरचे जे बंडखोर होते
त्यांचं बंड थंड करण्यात, त्यांचं बंड शमवण्यात महायुतीला यश आल्याचंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येतील असं देखील सुनील तटकरे यांनी विश्वास व्यक्त करत म्हटलेला आहे. समन्वय घडवून आणण्यासाठी एकनाथ शिंदेंची मोलाची भूमिका असल्याचंही तटकरे म्हणाले.